2 दिवसांपूर्वी जालना येथील सामान्य रुग्णालयामध्ये एका अपघातग्रस्त रुग्णांवर फरशीवर गादी टाकून उपचार केल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली होती आणि या बातमीची दखल आता आरोग्य प्रशासनाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर जनरल वार्ड जेव्हा बेड जेव्हा फुल होतात तेव्हा आरोग्य विभागाकडे देखील काही पर्याय राहत नाही। त्यामुळे जालना जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनानं आरोग्य विभागानं जनरल वार्ड फुल झाल्यानंतर मॉडेरोल आयसी जी आहे त्यांच्याकडे त्यामध्ये पेशंटसाठी जागा बेड उपलब्ध करून देण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलेला आहे। खरं तर 2 दिवसांपूर्वी साम टीव्हीने एक व्हिडिओ समोर आणलेला होता की एका अपघातग्रस्त रुग्णांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जनरल वार्डमध्ये गादीवर उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ आणि बातमी साम टीव्हीने सर्वप्रथम प्रदर्शित केलेली होती आणि त्यानंतर खरं तर त्या बातमीची दखल जी आहे ती आरोग्य प्रशासनाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आता हा जो वार्ड आहे हा आयसीयूचा वार्ड आहे आणि जनरल वार्ड जेव्हा फुल होईल तेव्हा तिथले पेशंट जे ते या वार्डात आणून येथे त्या पेशंटवरती उपचार केले जाणार आहे असा निर्णय जो आहे तो जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने घेतलेला आहे। आपल्यासोबत स्वतः अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सर, खरं तर 2 दिवसापूर्वी जो प्रकार घडला होता त्यानंतर तुम्ही हा महत्वाचा निर्णय जो तो घेतलेला आहे, नेमकी काय निर्णय आणि कशा प्रकारे या निर्णयाची अंमलबजावणी तुम्ही करणार आहात? आम्ही कधी कधी रुग्णांची संख्या वाढते, ऍक्सिडेंट मध्ये असेल किंवा मारामाऱ्याच्या अशा वेळेस गडबडीमध्ये पेशंटला जनरल वार्डमध्ये जागा अपुरी असल्याने लगेच त्या ठिकाणी आम्हाला तात्काळ उपचार करावे लागतात। परंतु आता ते खाली न करता आम्ही हा जो आमचा वार्ड आहे इमर्जन्सी वार्ड या ठिकाणी आम्ही त्या रुग्णावर जे अतिरिक्त रुग्ण झालेले असतील अपघात विभागामधून किंवा इतर सर्जरी किंवा मेडिसिन वार्ड मधल्या त्यांना आम्ही खाली उपचार न करता इथं आणून त्यांना बेडवरतीच आम्ही उपचार करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्याकरता आम्ही अजून या वार्डसाठी आमच्या परिसेविका आणि शिपाई सुद्धा या ठिकाणी अतिरिक्त यांची पण आम्ही ड्युटी लावलेली आहे। सर, जनरल वार्ड मधले पेशंट जेव्हा तुम्ही इकडे शिफ्ट करणार आहात तसा काही लेखी आदेश सामान्य म्हणजे जिल्हा प्रशासनाने तुम्ही काढलेला आहे का? आणि इथं किती बेड आहे आणि जनरल वार्ड मध्ये किती बेड असणार? जनरल वार्ड मध्ये आमचे 30 बेड आहे आणि हा जो वार्ड आहे यामध्ये 20 बेड आहे। तर यासाठी आम्ही लेखी आदेश दिलेले आहे, त्यांना संबंधित आमच्या नर्सिंग स्टाफ असेल किंवा शिपाई असेल यांनाही आम्ही लेखी आदेश दिलेले आहे। नक्कीच, खरं तर हे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक गाडेकर सर आहे आणि खरं तर 2 दिवसांपूर्वी साम टीव्हीनं जनरल वार्ड मध्ये एका अपघातग्रस्त पेशंट वरती जे आहे ते फरशीवर गादी टाकून उपचार केले जात असल्याची बातमी दाखवली होती। त्यानंतर सामान्य रुग्णालय प्रशासनाने हा खरं तर महत्वाचा निर्णय घेतलेला आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।